मी आता जे रुग्णालयात आहे आणि या जे रुग्णालयातल्या परिचारिकांनी देखील इकडे कामबंद आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। सकाळी 9:30 वाजेपर्यंत त्यांचं हे आंदोलन होतं। 7:30 ते 9:30 म्हणजे 2 तास आज त्यांनी काम बंद ठेवलेलं होतं। इथे काही परिचारिका आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। ताई, नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या? कशा पद्धतीने तुम्ही आधी देखील या मागण्यांकडे बघितलं होतं? नमस्कार। आमच्या प्रलंबित मागण्या तर भरपूर आहे शासनाकडे, पण आजच्या आंदोलनासाठी आम्ही महत्त्वाची एक मागणी लावून धरलेली आहे की आमचे सेवा प्रवेशाचे नियम हे निश्चित करा आणि खात्याचा आकृतीबंध हा निश्चित करा। त्यामुळे आमच्या प्रमोशन्स थांबलेले आहेत। त्यामुळे जे कनिष्ठ पद आहे अधिपरिचारिकेचं, याच पदावरती कित्येक अधिपरिचारिकांना सेवानिवृत्त व्हावं लागतं। ही अत्यंत अन्यायकारी गोष्ट आहे। शासकीय सेवेत आल्यानंतर आपल्याला प्रमोशनची गरज असते, त्यामुळे आपली कार्यशीलता वाढते। जर मी कनिष्ठ पदावरती इतके वर्ष 25-30 वर्ष जर काम करत असेल तर मला ते स्टॅग्नेशन येईल आणि मला ते फ्रस्ट्रेशन असेल की अरे मी अजूनपर्यंत स्टाफ नर्सच आहे, मी किती वर्ष हेच काम करायचं आहे। आज संपूर्ण राज्यव्यापी हे आंदोलन केलेलं आहे। या व्यतिरिक्त देखील तुमच्या प्रमुख 5 मागण्या आहेत, त्या नेमक्या कोणत्या आहेत? तुमच्या आणखीन काही वेगळ्या मागण्या आहेत? नाही, आमची जी आता रिक्त पदं आहेत ती हे सेवा नियम आहेत ते सरकारने लवकरात लवकर करून द्यावेत आणि त्याप्रमाणे जी पदं रिक्त आहेत ती लवकरात लवकर भरून काढावी, जेणेकरून की आम्हाला त्या सेवा ज्येष्ठतेनुसार त्याचं प्रमोशन्स मिळावे सगळ्यांना। कामाचा लोड आहे प्रचंड असं देखील सांगण्यात येतं। तुमच्याकडनं देखील अनेक वेळेला अशा पद्धतीच्या तक्रारी करण्यात येतात। कशा पद्धतीने बघता याकडे तू? आमच्या खात्यामध्ये 50% पदे रिक्त आहेत। साहजिकच जिथे INCच्या मानकाप्रमाणे ICUमध्ये 1:1 रेशो पाहिजे स्टाफचा, एक पेशंटसाठी, एक रुग्णासाठी एक परिचारिका पाहिजे, अधिपरिचारिका पाहिजे, हे नाही। वॉर्डमध्ये सुद्धा आमच्याकडे 70 पेशंटची संख्या असते आणि तिथे दोन स्टाफ मॉर्निंगला, 2 स्टाफ इव्हनिंगला, 2 स्टाफ नाईटला, अशा प्रकारची कामं यांचा सर्वांचा लोड असतो। हे आजारी पेशंट आमच्या भरोशावर इथे येतात आणि आता शासनाला जर जाग नाही आली तर पुढे काय करणार? शासनाला आमचं आजचं आंदोलन इशारा आंदोलन आहे। 2 तास आम्ही शासनाला वेळ दिला आहे की आम्ही हे 2 तासाचं आंदोलन करतो। यापुढे या आंदोलनानंतर त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवावं, आमच्याशी बोलावं त्यांनी आणि आमचे प्रॉब्लेम समजून घ्यावेत आणि आमचे प्रमोशन्स जाहीर करावेत। अदरवाईज आम्ही त्यांना बेमुदत संपाचा इशारा देतो। नक्कीच आपण इथे देखील काही परिचारिका आहेत, त्यांना देखील आपण विचारणार आहोत। ताई, नेमकी मागणी काय आहे, काय सांगा? आज आम्ही हे 2 तासाचं जे काम बंद आंदोलन करतो हे इशारा आंदोलन आहे। आमच्या खात्यातल्या रखडलेल्या पदोन्नत्या आणि आकृतीबंध अंतिम नसल्यामुळे रिक्त पदं भरली गेली नाहीत। ही अत्यावश्यक सेवा, ह्या अत्यावश्यक सेवेतली रिक्त पदं तातडीने भरावीत आणि पदोन्नत्या ज्या रखडलेल्या आहेत त्या रखडलेल्या पदोन्नत्या लवकरात लवकर व्हाव्यात आणि त्यासाठीचे जे RR आहेत ते RR अंतिम झालेले नाही आहेत। जवळजवळ 5-6 वर्षापासून हे काम रखडलेलं आहे। अतिशय कासवाच्या गतीने प्रशासनाकडून हे काम सुरू आहे आणि त्याच्यात गती यावी, ते काम लवकर व्हावं आणि आमच्या पदोन्नत्या व्हाव्यात। नाही तर 35 ते 40 वर्ष आमची अधिपरिचारिका एकाच पदावर काम करून पदोन्नतीची संधी असताना सुद्धा तिला ती मिळत नाही आहे आणि आहे त्या पदावरती त्यांना निवृत्त व्हावं लागतं। ही आमच्या खात्याची सध्याची झालेली शोकांतिका आहे आणि त्यालाच वाचा फोडण्यासाठीच आजचं हे 2 तासाचं काम बंद आंदोलन आहे। नक्कीच सर, एकंदरीत आपण बघितलं की ह्या सगळ्या परिचारिका आज आंदोलन करताना पाहायला मिळतात। त्यांची पुढची दिशा नेमकी काय असणार? जर ह्या इशारा आंदोलनामध्ये या शासनाने आमचा इशारा समजावा, आम्हाला अजून तीव्र आंदोलनाची वेळ त्यांनी आणू नये अशी आमची इच्छा आहे। पण जर तसं झालं नाही, आमचे RR फायनल झाले नाहीत, आमच्या पदोन्नत्या जर अजूनही रखडल्या तर निश्चित आम्ही 1 दिवस काम बंद आणि त्याच्यानंतर कदाचित बेमुदतला उतरू। रुग्णांना त्रास होतो यामुळे? आजच्या 2 तासाच्या काम बंदमुळे जितका निश्चित त्रास तर होणारच आहे। रुग्णसेवा परिचारिका हा रुग्णसेवेतला एक महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे परिचारिका जर आंदोलनात गेली तर त्याचा परिणाम निश्चित रुग्णसेवेवरती होईल आणि तो होऊ नये म्हणून आम्हाला अजून तीव्र आंदोलन करण्याची शासनाने आमच्यावरती वेळ आणू नये। परंतु जर आणली तर निश्चित परिचारिका नसल्या तर रुग्णसेवेवरती परिणाम होईल। नक्कीच, तर आपण बघतोय एकंदरीत हे आंदोलन असा पुढे किती तीव्र होतंय, शासन यांच्या मागण्या ऐकणार का, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।